चला खूप दिवस झाले ना मस्त काजू आणि लसूणची भाजीच बनवली. आजची रेसिपी काहीतरी वेगळीच आहे. तर चला मग करूया रेसिपीला सुरुवात. तर इथे मस्त कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल घेतलेलं आहे. असं हंडीसारखी कढई आहे बरं का, मस्त आहे. त्याच्यात बघा भरपूर सारे असे काजू भाजून घेतले होते. सॉरी, ह्याच्यात तेल नव्हतं घेतलं बरं का, आम्ही घेतलं होतं तूप. तर तुम्ही तेल किंवा बटर काही घेऊ शकता. मागच्या टायमिंगला मी केले होते तेव्हा तेलात आणि बटरमध्ये केले होते. ह्या टायमिंगला अहो बोलले की त्यांना खूप 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 दिवस झाले ही भाजी खायची होती आणि त्यांना ना तुपात खायची होती. मग काय मस्त लसूण भरपूर असा सोललेला होता आणि तो तळल्यानंतर एवढंसाच झाला बघा. त्याच्यानंतर मग कांदा टोमॅटो मस्त चिरला, त्याची प्युरी करायची होती. आणि मग इथे घेतलेलं होतं खडे मसाले घेतलेले होते बरं का. तर बघा तुम्ही काय काय घेतलेलं आहे खडे मसाले. मग काय मस्त आपली कढईवाली हंडी ठेवली आणि मग त्याच्यात सगळ्यात आधी ते तूपच होतं राहिलेलं जे की भाजले काजू आणि लसूण तळून घेतलेलं होतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकला हिंग आणि जे खडे मसाले घेतले होते जिरं, मिरची आणि तेजपत्ता वगैरे जे काही घेतलेले आहे मसाले, ते सगळे मसाले ह्याच्यात मिक्स करून घेतले, मस्त भाजून घेतले. मिरे वगैरे घेतले होते आणि थोडीशी दालचिनीचा तुकडा वगैरे हे ते सगळं घेतले होते. ते मस्त तेलामध्ये असं मस्त तेलामध्ये नाही, सॉरी माझ्या चुकून तेलामध्ये ते तूप होतं, तुपामध्ये मस्त फ्राय केले होते. आणि ते भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकून घेतलेलं आहे मस्त कांदासुद्धा आपण कट पण केला होता आणि प्युरी पण केली होती. तर एक छोटा कांदा मग कट पण करून घेतलेला होता आणि कांदा पण मस्त चांगला ना लाल होईपर्यंत भाजायचं. सगळं आपलं ना जेवण बनवण्याचं ना मसाल्यावरती असतं. जर तुम्ही मसाले व्यवस्थित भाजले तरच ना त्या भाजीची टेस्ट छान येते. आणि मला ना कांदा एकदम चांगला बरं का, खरपूस असा लाल भाजलेलाच लागतो. मस्त कांदा भरपूर वेळ मी मस्त भाजून घेतला. इथं आहो पण मदत करतात, आता त्यांचा पण झालेला आहे बघा. असा गळून घ्यायचा पूर्ण आणि आता लसूण पेस्ट टाकायची 2 चमचे. लसूण पेस्ट मस्त भाजून घ्या. टमाटर आणि कांद्याची ग्रेव्ही टाकायची मस्त. त्यामध्ये आता मी 1 चमचा मीठ टाकत आहे बरं का. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं ना मला कमेंट करून सांगायचं आहे बरं का, आहूंचा वाईस तुम्हाला कसा वाटला आणि त्यांना जमते का. प्लीज आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करायला नक्की विसरू नका बरं का. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि ही भाजी कशी झाली, भाजी आवडली असल्यास तर नक्की लाईक करा आणि खरंच खूप छान होते, तर तुम्ही ट्रायसुद्धा करायचे. त्याच्यानंतर मस्त ग्रेव्ही भाजून घेतलेली आहे मस्त तेल सुटेपर्यंत. त्याच्यानंतर त्याच्यात हळद आणि आपलं फक्त लाल तिखट, घरगुती काळा मसाला मी टाकलेला नाही म्हणजे आमच्याकडचा, तर फक्त लाल तिखट, हळद आणि गरम मसाला टाकलेला होता. आणि मस्त त्याला असं तेल सुटलं, थोडंसं पाणी ओतलेलं होतं आणि झाकून ठेवलेलं होतं त्याला तेल सुटेपर्यंत. मस्त मसाला एकदम छान असा भाजून घेतलेला आहे. त्याच्यानंतर थोडंसं शेंगदाण्याचं कूट, अर्धी वाटीला पण कमी असं शेंगदाण्याचं कूट. तर बघा मस्त पुन्हा एकदा झाकून ठेवलं होतं आणि पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत चांगलं कूट वगैरे टाकून परतून घेते. त्याच्यानंतर आपला जो फ्राय केलेला लसूण आणि काजू होते मस्त, ते पण तुपामध्ये, आणि आपण फक्त ही तुपामध्ये आणि थोडे बटरमध्ये अशीच भाजी केलेली आणि तेलामध्ये सुद्धा खूप सुंदर होती. मी मागच्या टायमिंगला केलेली होती, मी सांगितलेलंच आहे बरं का. 5 मिनटं मस्त वाफ काढून घेतली आणि त्याच्यानंतर मस्त आपली क्रीम असते फ्रेश क्रीम, ती थोडी वरून टाकली आणि जेवायला